नागपूरमधल्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रमाणेच गोंदियामध्येही शिक्षक भरती घोटाळा समोर आलाय। गोंदिया जिल्ह्यातही अनेक खासगी संस्था चालकांनी मंत्रालयातील बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची पद मान्यता करून बनावट ओळखपत्र देऊन वेतन लाभ दिलाय। मात्र या वेतनाचा भुर्दंड शासकीय तिजोरीवर पडतोय असा आरोप सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी केलाय। या अधिकाऱ्यांबाबत प्रधान सचिवांना तक्रार करूनही त्यांची पद मान्यता रद्द न करता वेतन अद्याप सुरूच आहे। या महाघोटाळ्यात सहभागी संस्था चालकाची मान्यता रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। गृहमंत्र्यांना आमचं निवेदन आहे की या महाघोटाळ्याचं पर्दाफाश करावं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे आणि संस्थाचे जे खाजगी संस्था चालक आहेत जे शासनाची फसवणूक करून वेतनाच्या स्वरूपात शासनाच्या तिजोरीवर भुर्दंड घातला अशा सगळ्या शिक्षण संस्थानांची मान्यता रद्द करण्यात यावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावी अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।